जगेन तर देशासाठी मरेन तर देशासाठी अशी प्रतिज्ञा करून इंग्रजांना सुद्धा आव्हान देणारा हा आपला योद्धा की ज्यांच्यामुळं महात्मा फुलेंनी शिक्षणासारखं महान काम केलं आणि सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर ज्यावेळेस प्रतिगामी शक्तींचे लोक दगड शेण विटा अंगावर टाकत होते त्यावेळेस त्यांना संरक्षण देण्याचं काम या लहुजी साळवेंनी केलेलं आहे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंचं पहिली शाळा ही लहुजी साळवेंच्याच तालमीत पहिल्यांदा सुरू झाली आणि याबद्दल सातारामध्ये जिल्ह्यामध्ये एकमेव असा पुतळा आपल्या तोफखाना इथे आहे आणि या वस्तीचं नाव तोफखाना किंवा इथं गोलंदाज मंडळ आहे. गोलंदाज म्हणजे आपण बॉलर म्हणतो. आता नवीन पिढीला माहित नाही की मराठीत बॉलरला गोलंदाज म्हणतात. हे गोलंदाज नक्की काय करायचे तर गोलंदाज म्हणजे तोफेचे जे गोळे आहेत ते लावायचे आणि त्या काळातल्या म्हणजे छत्रपतींच्या सैन्यामध्ये जे मावळे होते ते बहुजन समाजातील भिल्ल ठाकर कोळी महार मांग चांभार अशा विविध जातीतील हे मावळे होते आणि हे तोफा लावण्याचं काम हे मातंग समाजातील लोक करायचे. त्यांनी पेशवाईच्या काळामध्ये खडकी या युद्धामध्ये मोठा पराक्रम गाजवला होता. तर हा जो मंडप आम्ही तुम्हाला दिसतोय तो गेली महिनाभर आम्ही प्रयत्न करतोय कारण कोविड-19चं संकट आहे. पदवीधर शिक्षक मतदारसंघाचे इलेक्शन लागलेलं आहे. तर सर्व अडचणीवर मात करून मी असेल उमेश खंडूजोडे असेल बंडू गाडगे आम्ही तिघं गेले 15 दिवस या कार्यक्रमाचं नियोजन करत आहोत. रात्री 12 वाजता आम्ही इथं लहुजींच्या पुतळ्याला हार घातला. जे 4 तास झोप केली की आम्हाला झोप नाही की या कार्यक्रम जो आहे तो चांगला झाला पाहिजे. तसंच या कोरोनाच्या महामारीत ज्या लोकांनी काम केलेलं आहे त्यांना सुद्धा आपण उचित सन्मान करावा या उद्देशाने या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. तर मी जास्त न बोलता या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर प्रदीप कांबळे यांचं व्याख्यान होणार आहे. त्याच्या आधी आमचे मार्गदर्शक रघुनाथ बाबर साहेब सेवानिवृत्त BDO आपले विचार व्यक्त करतील. त्यांना मी विनंती करतो की आपलं थोडक्यात विचार व्यक्त करावे. धन्यवाद. आज वीर लहुजी साळवे यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या औचित्य साधून इथं छोट्याखानी कार्यक्रम सादर होत आहेत. आपल्या मंचकावरील सर्व मान्यवर तसेच सर्व संघटनाचे पदाधिकारी हा जो कार्यक्रम आहे अतिशय थोड्या वेळात हा मंडप जो टाकलेला आहे हा अतिशय ह्या कार्यकर्त्यांनी जी डुंगळे सर किंवा खंडोडे असतील यांनी परिश्रम घेऊन अतिशय हा कार्यक्रम उठावदार केलेला आहे. लहुजी साळवे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर अतिशय कमी लोकांना याची माहिती आहे आणि आद्य क्रांतिकारक हे जे म्हटलं जातं ते खरोखरच आहे की जे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना संपूर्ण पाठबळ दिलं, यांना संपूर्ण संरक्षण दिलं आणि स्वातंत्र्याची ज्योत मानवतेची ज्योत पेटवणारे असे क्रांतिगुरू लहुजी साळवे हे संपूर्ण मानव जातीसाठी आपल्या तळागाळातील लोकांसाठी ब्रिटिशाविरुद्ध लढणारे आणि त्यांना प्रोत्साहित करणारे असे संपूर्ण जीवन हयात त्यांनी आपल्या समाजासाठी व्यतीत केलेले आहे. अशा या थोर राष्ट्रगुरू लहुजी साळवे त्यांना त्रिवार अभिवादन. धन्यवाद. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष माननीय दादासाहेब ओवाळ यांचं देखील हार्दिक स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सामाजिक कार्यकर्ते नरेश शाह यांचं देखील हार्दिक स्वागत. ज्येष्ठ समाजसेवक माजी नगरसेवक माननीय अमर गायकवाड साहेब की ज्यांचं सातारा
शहरामध्ये आंबेडकर पुतळा असेल, अण्णाभाऊ साठे पुतळा असेल किंवा लहुजी, त्यामध्ये त्यांचं योगदान आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मनोज मोरे यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि यानंतर आपल्या मुख्य कार्यक्रमाचे वक्ते डॉक्टर प्रदीप कांबळे सर यांना मी विनंती करतो आहे की आपण आपले विचार व्यक्त करावे. जग बदल घालून घाव मद सांगून गेले भीमराव असं सांगणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना, ज्या क्रांतिकारकाची आज आपण 226वी जयंती साजरी करतोय, त्या क्रांतिकारक लहुजी वस्तादांना शतशः प्रणाम करून विचारपीठावरील सर्व मान्यवर, माझ्या समोर असलेले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्व मान्यवर, सुरुवात कुठून करावी असा प्रश्न पडतो. परंतु सुरुवात करतानाच मला एका गोष्टीचं भान आहे की हा कार्यक्रम छोटेखानी असला, कोरोनाच्या काळातला असला तरी जागृतीचा आणि स्फूर्तिदायी कार्यक्रम आहे हे पहिलं लक्षात ठेवायचं. कारण आजचा कार्यक्रम काही दुबळे सरांनी आणि उमेश खंदोडे यांनी साखरपुड्याचा कार्यक्रम म्हणून घेतलेला नाही. हा कार्यक्रम क्रांतीची बीज प्रत्येक जातीमध्ये पेरली जाणाऱ्या महान क्रांतिकारकांना प्रणाम करण्यासाठी झालाय. म्हणून एक कवी असं म्हणतो की जगणं सुंदर आहे, मरणं सुंदर आहे, परंतु उरणं अधिक सुंदर आहे. फुलणं सुंदर आहे, कोमेजणं सुंदर आहे, पण मकरंद देऊन राहणं अधिक सुंदर आहे. सागराला भरती येणं सुंदर आहे, ओहोटी येणं सुंदर आहे, पण सागराची विशालता अंतःकरणात ठेवणं ही सुंदर आहे, अधिक सुंदर असते. अहो, एखादा माणूस मेला तर तो का मेला, तर तो जन्माला आला म्हणून, आणि का जन्माला आला तर तो मेला म्हणून, एवढंच काम राहतं. या देशामध्ये 120 कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये 226वी जयंती साजरी करणारा, माझ्या आज्याचं सुद्धा मला नाव माहित नसणारी आमची माणसं 226वी जयंती साजरी करण्यासाठी एकत्र येतात ना, तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी गुण असला पाहिजे. तोफखान्यातल्या घरात बसलेल्या माणसांना मला एकच सांगायचंय की तोफखान्याचं नाव केवळ इथं तोफखाना म्हणून नव्हतं, तर फक्त महाराणी मांगच फक्त तोफ उचलू शकत होते, म्हणून त्यांना ही जागा प्रतापसिंह महाराज थोरले यांनी दिली. इथल्या मांगांना कळलं पाहिजे. भाऊ बरोबर आहे ना? हा बरोबर आहे ना बाबर साहेब? म्हणून इथल्या मांगांना हे कळलं पाहिजे की तुमच्या आज्या पंजाच्या मध्ये ताकद आणि या माग सुद्धा असणारी जी ताकद होती ती 800 900 किलोच्या तोफा ओढण्याची ताकद होती. आणि तोफ जर फुटली ना तर एका वेळी 100 मार मरत होते. हे या साताऱ्यातल्या तोफखान्याचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणूनच 200 एकर जमीन प्रतापसिंह महाराजांनी इथल्या मांगांना दिली आणि 150 एकर महार वतन इतक्या मस्करांना दिलं, म्हणून ते आजही मस्के मंडळी आहेत. ही जागा, आजचा दिवस हा कदाचित तुम्हाला साखरपुड्याचा दिवस वाटेल, पण साखरपुड्याला येऊन दिवाळीला नटून थुटून येऊ नका. या माणसानं जे केलंय ना काम, शिवाजीनगरच्या रस्त्याला, पुणे बेंगलोर रस्त्यावर एक बायका तिथल्या आजूबाजूच्या प्रस्तावित समाजातल्या आहेत ना, पोरोबाला रडायला लागली ना तर रात्रीच्या वेळी एकाचा नवस करतात. त्या नवस करणाऱ्या पिराचं नाव आहे मांगीर बाबा. बरोबर आहे का? तो मांगीर बाबा कोण आहे याचा अभ्यास इथल्या पोरांना केला पाहिजे. सुटाबुटात फिरणारी जे माणसं आहेत ना, त्या पोरांना सांगितलं पाहिजे की मांगीर बाबा नावाचा जो बाप आहे ना, तो बाप आमच्या लहुजी वस्तादांचा बाप आहे, ज्याला एका वेळी मरत नव्हता म्हणून 150 इंग्रजांनी एका वेळी गोळ्या घालून मारलाय. हा खरा इतिहास आहे. हा इतिहास कुणीच लिहिला नाही. म्हणून इथं घरात बसलेल्या मांगांना मला सांगावं असं वाटतं की आज तुम्ही जेव्हा एकत्र येण्यासाठी एकत्र येता ना, हो साहेब, जातीवर्ण नसतात. आज आचारसंहिता म्हणून सांगतोय, मराठा या शब्दाचा अर्थ मरण्याचा हट्ट करून लढून उभा राहतो, त्याला म्हणायचं मराठा. जो मरून सुद्धा हार मानत नाही त्याला म्हणायचं महार. जो हार मानत नाही ना तो महार. जो पांग फेडण्यासाठी महांग होतो त्याला मांग असं म्हणतात. हे लक्षामध्ये घ्या. आजही मला ही अवस्था सांगायची तुम्हा मंडळींना, जर जो तुमच्या रक्तामध्ये जर तो लहुजी वस्ताद आणि अण्णाभाऊ असेल ना तर माफ करा. आज उमेश खंडोडे आणि दुबळेंची ही जी अवस्था आहे ना, त्यांनी एवढ्यासाठीच केली ना. हा मंडप घालून आज लहुजी वस्तादांची ही जी जयंती साजरी करताय ना, त्याचं कारण असं आहे की जे वासुदेव बळवंत फडके आणि लोकमान्य टिळकांना कुणी
दानपट्टा शिकवला असेल, कुणी धैर्य दिलं असेल, तर निव्वळ आणि निव्वळ माझ्या लहुजी वस्तादांनी दिलंय. पण लहुजी वस्तादांचा जो काळ होता ना, आजही मी नारायणपूरला गेलो ना तर माणसं प्रचंड गर्दी करतात. पण मी नारायण पासून 15 किलोमीटर असणाऱ्या नारायणपेठ मध्ये जातो. हे पेठ म्हणजे आमच्या लहुजी वस्तादांचं मूळ गाव. या लहुजी वस्तादांच्या गावात जर गेलो ना तर तिथं फक्त मातंग समाजाची 19 घरं आजूबाजूच्या गावात विसावली. दिवळं नावाचं गाव आहे. कधी गेलात ना नारायणपेठला तर पेठ नावापासून फक्त 7 किलोमीटर अंतरावर दिवळे नावाचं गाव आहे. त्या दिवळे नावाच्या गावामध्ये अत्यंत दरिद्री अवस्थेमध्ये साळव्यांचे वंश जगतात. मागच्या पिढीपर्यंत केरसुनीचा धंदा ही मंडळी करत होती. ज्या माणसाने लोकमान्य टिळकांना, ज्या माणसानं वासुदेव बळवंत फडक्यांना, ज्या माणसानं हजारो क्रांतिकारक उभे केले, त्याचे वंशज आजही फाटक्या अवस्थेत आहेत. म्हणून माझा मांग कधी सुद्धा पांग फेडतो पण टांग लावायला कमी करत नाही. हे तितकंच खरं आहे. त्यांच्यातला क्रांतिकार रक्तातला भिनलेला जो आजही ज्वलंत राष्ट्रवाद माणसाच्या मनात आहे, तो काढण्यासाठी आज मला असं वाटतं की प्रत्येक माणसाला एकत्र येण्याची गरज आहे. आज मला असं वाटतं एवढीच माणसं ह्या कानानं ऐकतील त्या कानानं सूट दिलं असं होणार नाही. 1% गुण जरी हृदयात साठवून ठेवला ना तर माझ्या लहुजीच्या प्राणाला कुठंतरी शांतता लाभेल की मी इथं जन्माला आलो. माझ्या बाहूमध्ये आणि माझ्या मनामध्ये मळकट होती म्हणून मी इंग्रजांशी लढलो. खडकीचा लढाई. तुम्हाला माहित आहे का, वीर लहुजी वस्तादांचं वर्णन करत असताना त्यांचा इतिहास कुठल्या प्रस्थापितानं लिहिला नाही, परंतु हा इतिहास लिहिताना सगन भाऊ लिहितो की गुमान होत चालता, गोऱ्या कातडीच्या कसाया गुमान होत चालता अशी नजर असलेला एकमेव क्रांतिकारक होता. नजरेमधला धाक असणारा एकमेव क्रांतिकारक होता तो म्हणजे लहुजी वस्ताद. त्यांना वस्ताद का म्हणलं जायचं? ही वस्ताद पदवी लोकमान्य टिळकांनी दिली पण कुणीही ती लिहिली नाही. महात्मा फुलेंनी, मी नेहमी उदाहरण सांगतो की महात्मा फुलेंच्या आयुष्यामध्ये हे सगळं काही करत असताना महात्मा फुलेंच्या विचारात जी ताकद होती ना, ती महात्मा फुलेंच्या विचारात असणारी ताकद, समतेची ताकद ही या माणसानं भरली होती. म्हणून संस्कृती स्मरले तर संस्कार बनतो आणि नाही बनली तर ती विकृती बनते. ही विकृती नष्ट करण्याचं त्या काळामध्ये काम करणारी ही माणसं आज मातीआड गेली. पण मातीआड गेलेल्या माणसांना आम्ही पुन्हा, बाबासाहेब जेव्हा आले ना तेव्हा एन कांबळे नावाचे ड्रायव्हर होते. बरं का साहेब, एन कांबळे नावाचे ड्रायव्हर होते बाबासाहेबांचे. त्यांनी मुद्दाम गाडी साताऱ्यात थांबवली आणि भीमाबाईच्या स्मारकाजवळ लावली. बाबासाहेब मागे झोपले होते गाडी आणि करकसून ब्रेक दाबून एन कांबळे म्हणाले, बाबासाहेब सातारा आलाय, उतरा खाली. बाबासाहेब म्हटले कशाला? मला कोल्हापूरला केस आहे, मला वेळेत पोहोचलं पाहिजे. बाबासाहेबांना म्हणाले, बाबासाहेब एन कांबळे म्हणाले, आमच्या बावधनचे एन कांबळे म्हणाले, ड्रायव्हर होते ना त्यांचे नामदेवराव, ते म्हटले की अहो बाबासाहेब तुमच्या आईची समाधी इथे आहे, आईला नमस्कार करून पुढे जा. बाबासाहेबांनी क्षणभरच आईच्या दगडाजवळ नमस्कार केला आणि पटकन गाडीत बसले. आणि बाबासाहेबांना जाता जाता कुणी गाडीत नाही म्हणून एन कांबळे एवढेच म्हणाले की बाबासाहेब तुमच्या आईच्या, तुम्ही इथल्या कलेक्टरला सांगितलं ना तुम्ही मंत्री आहात, कायदा मंत्री आहात, तुम्ही तुमच्या आईच्या डोक्यावरती संगमरवरीच्या पुतळा उभा कराल. पण बाबासाहेब त्यावेळी एवढंच म्हणाले की हो, मी माझ्या एकाच आईच्या डोक्यावरती चबुतरा घेऊन बसील आणि मला सरकार तशी बांधून पण देईल, पण माझ्या हजारो आयाबायांच्या छत्र डोक्यावर नाही, पदर डोक्यावर नाही, मी त्यांचं काय करणार आहे? हे रक्तात यावी लागते. म्हणून तुम्हाला क्रांती ही रक्तात यावी लागते. म्हणून लहुजी वस्तादांना साधं समजू नका. आणि आजची घरात बसलेली जी मांग आहेत ना, त्यांनी इथं येऊन बाहेर पडलं पाहिजे, तर समाजाचा पांग फिटेल. अरे कोण आमचं काय देणं घेणं तर लहुजी वस्तादांचं? आम्ही असं म्हणलं, लहू या शब्दाचा हिंदीमध्ये अर्थ, उर्दूमध्ये अर्थ रक्त असा आहे. आणि रक्त हिरवं नसतं, रक्त भगवं नसतं, रक्त हे फक्त लाल असतं. हे माझ्या अण्णाभाऊंनी सांगितलं. म्हणून मुंबईत गेल्यानंतर कुठल्या प्रस्थापिताचा गुलाम झाला नाही, तो लाल बावट्याचा गुलाम झाला. म्हणून त्यानं जग बदललं घालून खाव मग सांगून गेले भीमराव. ही ताकद जी आहे ना, ही ताकद देणारा आजही अण्णाभाऊ आमच्या रक्तामध्ये. साहेब, अण्णाभाऊंच्या जन्माची कथा मला आज मातंगांच्या स्मृती दिनानंतर सांगावी लागते. मला काय सांगावे लागते? फकीर असा अवतीभोवती फिरत होता. क्रांतिकारक फकीराला गुंड आणि बंडखोर मानणाऱ्या समाजाचा मी धिक्कार करतो. हा क्रांतिकारक समाजाच्या तळागाळाशी असणारा फकीरा जेव्हा अण्णाभाऊंचा जन्म झाला ना,
तेव्हा अण्णाभाऊंच्या शेजारी, अण्णाभाऊंच्या घराशेजारी पोलिसाची तरंगत होते की कधी फकीरा येतोय, मी त्याला कधी धरील. बाबूराव गुरव म्हणतात की जेव्हा फकीरा टाच मारून बहिणीला भेटायला आला तेव्हा धोत्राच्या सोगात टाकलेले अण्णाभाऊ किडबिडे कृषिक जन्माला आले, जणू काय पोराला मृत्यूच झालाय असे अण्णाभाऊ नुकतीच जन्माला आले होते. आणि अण्णाभाऊंना बघण्यासाठी त्यांचा मामा टाच मारून तिथं उभा राहतो आणि उभा राहिल्यानंतर अण्णाभाऊंच्या स्वतःच्या सुरशीचे रुपये, बरोबर ना, स्वतःच्या त्या बाटव्यातनं सुरशीचे रुपये काढतो आणि अण्णाभाऊंच्या अंगावरती फेकतो आणि बहिणीला एवढंच सांगतो की अक्का, या सुरशीतनं चांगली घुट्टी तयार कर, वारण्याचा वाघ तयार झाला पाहिजे. ही जी प्रेरणा आहे ना, ही प्रेरणा फक्त आपल्या जातीत आहे. म्हणून अण्णाभाऊंना कुठल्या जातीत मानू नका. अण्णाभाऊंचा आजही रशियामध्ये असणारा, अमेरिकेमध्ये असणारा, जगातल्या 125 देशामध्ये अण्णाभाऊंची जयंती साजरी होते ना, आणि 332 देशामध्ये माझ्या बाबासाहेबांची जयंती साजरी होते ना, तेव्हा आम्हाला आमचं महत्व कळलं पाहिजे. माफ करा, माझी वेळ संपली. उत्तम वक्ता कुणाला म्हणतात की ज्याला बोलता येतं, पण सर्वोत्तम वक्ता म्हणता येतं की ज्याला थांबता येतं, है ना, है ना. आणि म्हणून कदाचित आज माझी पोरं नटून थटून दिवाळीचा नवीन कपडा घालतील, पण बाबासाहेबांसारखं आणि अण्णाभाऊ सारखं एक नवीन पुस्तक हातात घेतील. भारतीय राज्यघटना. एकदा काय झालं माहितीये का, आत्र्यांना राग आला. आत्रे म्हटलं की ज्याच्या घरामध्ये नाही तुकारामाची गाथा त्याच्या हाना कमरेतून. आता लाथा मारायचे दिवस नाहीत, पण माथा जर जागा ठेवला ना तर लहुजी वस्तादाची उत्तम गाथा तुमच्या अंतकरणापर्यंत पोहोचेल असा मला विश्वास वाटतो. आणि आज लहुजींना प्रणाम करून मी थांबतो. थँक्यू सर. अठराशे 96 साली प्लेगची साथ आली होती आणि या प्लेगच्या साथीतच सावित्रीबाई फुलेंचं निधन झालं जनतेची सेवा करताना. त्याच्यानंतर 2020 साली म्हणजे जवळजवळ 125 वर्षानंतर ही जागतिक महामारी आलेली आहे की ज्याच्यामधून एक सुद्धा देश सुटलेला नाही. आणि या महामारीमध्ये सातारा शहर असेल, जिल्ह्यामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे काम केलं. म्हणजे आपले पोलीस काम करतात, डॉक्टर काम करतात, सफाई कामगार काम करतात, हे त्यांचा जॉब आहे. परंतु समाजाकडनं एकही पैसा न मिळता स्वयंप्रेरणेनं काहींनी अन्नदान वाटप केलं, काहींनी जे गरजू लोक होते, परप्रांती होते, चालत चालले होते, त्यांना पाणी देण्याचं काम केलं, बिस्किट देण्याचं काम केलं. कोणी लोकांना योग्य सल्ला दिला. आमच्या इथं जयदीप शिंदे आहेत, तर त्यांनी रात्रंदिवस जे लोक कोरोनामुळं मृत्युमुखी पडले त्यांचं दहन करण्याचं काम चांगलं केलं. सचिन सोनावणे तर सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे की किती पद्धतीनं तो चांगल्या पद्धतीनं काम करतो. काहींनी अन्नाचं किट वाटप केलं. असे वेगवेगळ्या क्षेत्रातील जे लोक आहेत तर त्यांचा आम्ही इथं सत्कार करत आहोत. एक प्रेरणा मिळावी लोकांना की समाजानं आमची काहीतरी दखल घेतली आहे. त्या उद्देशानं आज क्रांतिगुरू लहुजी साळवे आणि भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्तानं आम्ही हा छोटासा सत्काराचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. तरी तो कार्यक्रम आता आपण लगेच सुरू करत आहोत. सातारा नगरपालिकेमध्ये कोविड जे कंट्रोल रूम आहे तर त्याचं काम करणारे प्रमुख आहेत जे राज्यसेवा संवर्गातले आहेत, त्यांची PSI म्हणून सुद्धा निवड झाली होती असे प्रणव पवार. तर त्यांचा आपण मान्यवरांच्या हस्ते सत्कार करत आहोत. आमच्या तोफखाना मंडळाचे, गोलंदाज मंडळाचे अध्यक्ष बंडू गाडगे साहेब यांनी त्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आमचे मित्र विठ्ठल बलसेटवार इथं आलेले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत.
डॉक्टर फैयाज खान यांचा इथं कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात येत आहे. डॉक्टर पूर्णेश्वर मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर सतीश भोसले यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. डॉक्टर फैयाज खान. रविवार पेठेतील आणि सातारा शहरातील सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी 1.5 महिना लोकांना मोफत अन्नदान करण्याचं काम केलं असे सामाजिक कार्यकर्ते योगेश चोरगे यांचा सत्कार इथं होत आहे. आपले प्रमुख वक्ते प्रदीप कांबळे साहेब यांनी याचा सत्कार करावा. यानंतर माणसाचा जन्म होतो आणि त्यानंतर मृत्यू होतो, ही जगातील 2च सत्य आहे. आणि किती पैसा कमवला, किती माज केला तरी सर्वांना संगम माऊली इथं जायचं आहे. आणि तिथं शेवटची काळजी घेणारा एक माणूस आहे, तो म्हणजे सचिव सोनावणे. अशा या सचिव सोनावण्याचं सगळ्यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं आहे. सचिन सोनावणे यांचा सत्कार अमर गायकवाड यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करत आहे. एवढ्या निरपेक्ष वृत्तीनं त्यांचं काम चाललेलं असतं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं की आपल्या कामाचे कोणतरी दखल घेत आहे. यानंतर कोरोना महामारीच्या काळामध्ये त्यांनी अन्नदानाचं काम केलं ते छत्रपती ग्रुपचे संतोष दिलीप कांबळे यांचा देखील आपण कोरोना योद्धा म्हणून सत्कार करत आहे. मोरे साहेब, मनोज मोरे साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. कैलास स्मशानभूमीचे मुख्य आमचे मित्र जयदीप शिंदे आणि जयदीप शिंदे साहेबांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. तर असा दुग्ध शर्करा योग आलेला आहे आणि अतिशय तळमळीने तिथं काम करत असतात. कोणती अडचण असेल तर लगेच तात्काळ त्यांच्या मार्फत सोडवली जाते. असे जयदीप शिंदे यांचा देखील सत्कार निलेश शहा यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. अभिनंदन आणि धन्यवाद आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. यानंतर शिक्षक असूनही महात्मा फुलेंच्या विचार डोळ्यासमोर सतत कार्यप्रवण असणारे आमचे कोंडवे गावचे दीपक शंकरराव भुजबळ ही जवळजवळ 4थी पिढी त्यांची शिक्षण क्षेत्रात आहे आणि सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. असे दीपक शंकरराव भुजबळ यांचा सत्कार रघुनाथ बाबर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. सातारा जिल्ह्यातील शिक्षकांसाठी जवळजवळ आम्ही 3 लाखाच्या मशीन घेतलेल्या आहेत. 6 मशीन घेतलेल्या आहेत 40-40 हजाराचा आणि त्यामध्ये बापूंचा सिंहाचा वाटा होता. यानंतर सातारा शहरातील सामाजिक कार्यकर्ते
अशोक शेडगे की ज्यांनी मंगळवारपेठ असेल किंवा सातारा शहर असेल, घंटागाडी असेल किंवा ज्या संघटित कामगार आहेत, गोरगरीब आहेत, त्या जनतेसाठी अन्न वाटप, भाजी वाटप केले असे अशोक शेडगे यांचा सत्कार अण्णा वायदंडे यांच्या हस्ते होत आहे. अण्णांनी तो करावा असं त्यांना विनंती करतो. त्यांची जुनी मैत्री आहे. डॉक्टर अश्विन गणेश कारंडे की जे कोरोना महामारीमध्ये 24 तास काम करत होते आणि असे डॉक्टर अश्विन गणेश कारंडे यांचा सत्कार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत आप्पा खंडाईत यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. मनोज आनंदराव मोरे यांचा सत्कार रिटायर्ड PSI सतीश दबडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. त्यांनी तो करावा अशी त्यांना विनंती आहे. मनोज आनंदराव मोरे. आपण नेहमी वर्तमानपत्रामध्ये बातम्या पाहतो की सोशल डिस्टन्सिंगचा बचाव, गर्दी आणि अशा बातम्या देणारे आणि 24 तास फोटोग्राफी करणारे आमचे मित्र कबरेज भागवान यांचा सत्कार इथं प्रदीप कांबळे सरांच्या हस्ते होत आहे. भागवान साहेब हे रात्री सुद्धा त्यांनी एक मोठी चौकातून फोटो काढले, अतिशय सुंदर. म्हणजे 1000 शब्दाचं काम एक फोटो करतं आणि सामाजिक समस्या मांडण्याचं काम ते करत असतात. बापू 87 साली फोटोग्राफर होते. राजीव गांधींचा त्यांनी फोटो काढलेला आहे. यानंतर सातारा शहरामध्ये ज्यावेळेस कोरोना महामारी आली त्यावेळेस पहिल्यांदा जर कुणी अन्नदानाचा कार्यक्रम सुरू केला असेल ते म्हणजे आमचे मित्र तौफिक बागवान. आणि अतिशय तळमळतेनं त्यांनी कुणाची मदत न घेता बिनफोबाट कुठेही त्यांनी त्याला प्रसिद्धी दिली नाही. दररोज 400 ते 500 जणांना घरपोच जे परप्रांतीय होते, जे गरीब होते त्या लोकांना आणि उत्कृष्ट दर्जाचं अन्नदान जवळजवळ 2 महिने त्यांनी केलं. कुणाकडनं 1 रुपया घेतला नाही. असे तौफिक बागवान त्यांचे बंधू इरशाद बागवान यांनी अतिशय चांगलं काम या कोरोना महामारीमध्ये केलं होतं. त्याचा सत्कार डॉक्टर सतीश भोसले यांनी करावा असं त्यांना विनंती. सध्या झी टीव्हीवर एक मालिका सुरू आहे देव माणूस आणि आपल्याच या पेठेतला एक कलावंत आहे कबीर सागर गायकवाड की या कोरोनाच्या महामारीमध्ये लोकांना घरी बसून मनोरंजन सुद्धा हवं असतं आणि हे जे कलाकार आहे ते जीवावर उदार होऊन हे आपलं शूटिंगचं काम करत असतात. मागच्याच महिन्यामध्ये काळूबाईच्या सेटवर अशा लतांचं आपण निधन झालेलं आपल्याला बातमी कळाली. हे कलाकार सुद्धा समाजाचं काहीतरी देणं असतात. तर हा तुम्ही टीव्हीला पाहत असाल सागर कबीर गायकवाड हा कलावंत आहे. अमर गायकवाड यांचा तो पुतण्या आहे. त्याचा सत्कार निलेश शाह यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. अंगापूरचे रहिवासी आमचे मित्र शिवाजी एकनाथ भोसले यांनी कोरोनाच्या महामारीमध्ये शिक्षकांना ऑक्सिजन मशीन घेण्यासाठी अहोरात्र काम केलेलं आहे. असे शिवाजी एकनाथ भोसले यांचा सत्कार अण्णा वायदंडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करत आहे.
PSI सतीश दबडे यांनी चांगल्या पद्धतीनं सामाजिक काम या कोरोना महामारीच्या काळामध्ये केलेलं आहे. त्यांचा सत्कार आपण करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सातारा शहरामध्ये गोडोली भागामध्ये काही जर सामाजिक समस्या असेल तर एकच आवाज आपल्याला ऐकू येतो, तो म्हणजे रवी पवार, की ज्यांनी परप्रांतीय लोक असतील, जे उपाशी लोक असतील, अत्यंत तळमळीनं 24 तास असा एकच कार्यकर्ता आहे की तो उपलब्ध असतो, तो म्हणजे रवी पवार गोडोलीकर. त्या नावाने ते प्रसिद्ध आहे. अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी केलेलं आहे आणि आता हद्दवाढ झालेली आहे, त्यामुळं ते पुढील नगरसेवक आहेत आपले. तर रवी पवार आमचे खास मित्र आहे, माझ्याच हस्ते. सातारा शहरामध्ये ज्या वेळेस परप्रांतीय अडकले होते आणि सगळे सरांच्या कॉलेजवर त्यांना ठेवण्यात आलं होतं, 100-150 लोक होती. मग ते तिथं नुसतेच बसणार, तर त्यांच्यासाठी त्यांचं मनोरंजन असेल, व्यायाम असेल, या गोष्टी सुद्धा करणं गरजेचं होतं. आमचे मित्र विठ्ठल बलशेटवार हे दररोज कंटिन्यू या कोरोना महामारीत सुद्धा 2 ते 3 तास त्यांचं योगासनं घ्यायची किंवा उड्डाण पुलाच्या इथं जे परप्रांतीय अडकलेले आहेत, ट्रक ड्रायव्हर अडकलेले आहेत, तर त्यांना अन्नदान पोहोचवण्याचं काम सुद्धा विठ्ठल बलशेटवार यांनी केलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं सामाजिक काम ते करत असतात. तर त्यांचा सत्कार अण्णा वायदेंडे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. सातारा नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी जे कोरोना योद्धा आहेत, अक्षय सतीश कुचेकर यांचा सत्कार अशोक शेडगे यांनी करावा. माझ्या आरोग्य सभापती आहेत, त्यामुळे आरोग्याचं डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे. अक्षय हा जलमंदिर इथं काम करत असतो, अतिशय चांगल्या पद्धतीनं तो काम करत आहे. आपल्याला आता कोरोनाच्या महामारीमध्ये ऑक्सिजनचं महत्व कळालेलं आहे. हे रुग्णाला समजा ऑक्सिजन मिळाला नाही तर तो दगावू शकतो आणि हे ऑक्सिजन मिळण्याचं जे काम आहे ते झाडं करत असतात. आपण मनुष्यानं स्वतःच्या फायद्यासाठी जंगलं तोडलेली आहेत, परंतु आपल्या साताऱ्यामध्ये असा एक ग्रुप आहे, कुर्णेश्वर मॉर्निंग वॉक ग्रुप, की ज्यांनी हजारो झाडं कुर्णेश्वरच्या पायथ्या अधिकेदाराच्या पायथ्याशी लावलेली आहे आणि त्या ग्रुपचे अध्यक्ष इथं आहेत डॉक्टर सतीश भोसले. तर या सर्व ग्रुपच्या सदस्यांनी इथे यावं, तोच एक सामूहिक सत्कार आपण करणार आहोत. कारण तुम्ही जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आहात, त्यामुळं त्या ग्रुपलाच आम्ही कोरोना योद्धा हा पुरस्कार देत आहोत. सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, पर्यावरण असेल, त्या सर्व क्षेत्रातील लोकांचा सत्कार आम्ही या निमित्तानं करत आहोत. उमेश खंडूजोडे हे त्या ग्रुपचे सचिव आहेत, त्यांनी सुद्धा स्टेजवर उपस्थित राहायचंय. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत आप्पा खंडाईत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे.
सातारा शहरातील एक हरवणारे समाजसेवक उद्योजक विनायक सुपेकर की जे सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात. SD न्यूज नावाचा त्यांचा चॅनल आहे आणि त्या लोकांच्या विविध समस्या सोडवण्याचा ते सातत्यानं काम करत असतात आणि लोकांना घरपोच म्हणजे बलसेटवार साहेब की मटण आणायला, चिकन आणायला, ते काय आपल्याला इम्युनिटी पॉवर वाढवण्याचे जे पदार्थ आहेत ते बाजारात यावं लागतं आणि गर्दी होते. यांनी असाही साताऱ्यात प्रयोग केलेला आहे की 10 मिनिटात तुमच्या घरात तुमचं मटण असेल, चिकन असेल, फ्रेश तुमच्या दारात येणार. मासे त्यांचा उद्योग आहे, त्यांचं कोकणात मासे येतात. म्हणजे हे सुद्धा एक सामाजिक काम आहे. तर अशा विनायक सुपेकरांचा सत्कार उमेश खंडुजोडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सातारा शहर आणि कोंढवे परिसर जिल्हा याच्यामध्ये आपल्या शाहिरीच्या जोरावर सामाजिक प्रबोधनाचे जे काम करत असतात आणि अतिशय चांगलं काम हा युवक करत आहे. वैभव गायकवाड हे या युवकाचं नाव आहे आणि याचा सत्कार खटावकर साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे यांच्या विचाराने प्रेरित होऊन हा समाजसेवक 24 तास काम करत असतो. त्याचा सत्कार करणं हे क्रमप्राप्त आहे. तर वैभवचे हार्दिक अभिनंदन. आमचे मित्र जगन्नाथ कवळे सर हे देखील आपला व्यवसाय सांभाळून सामाजिक काम करत असतात. तर त्यांचा सत्कार प्रदीप कांबळे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जे आम्ही निमंत्रित केले होते त्याच्यापैकी कुणाचं राहिले का अनावधानांना नाव? कोरोना महामारीच्या या काळामध्ये हा कार्यक्रम पोलिसांच्या परवानगीने लिमिटेड करण्याचं ठरवलं होतं. त्यामुळं बाकीचे जे कोरोना योद्धा आहे त्यांचा आम्ही प्रत्यक्ष जाऊन सत्कार करणार आहे. आमचे MSCBचे बडेकर साहेब इथं आलेले आहेत. तर ते आता अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर एक कथा लिहित आहेत. तर विद्युत वितरणचे सुद्धा काम या कोरोना महामारीमध्ये अतिशय चांगलं आहे. तर बडेकर साहेब यांचा देखील संजय बडेकर साहेब यांचा आप्पांच्या हस्ते आम्ही सत्कार करत आहोत. तर यानंतर या जे बाकीचे कोरोना योद्धे आहेत ते आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या ठिकाणी जाऊन जे पोलीस असतील, स्वच्छता कर्मचारी असतील, काही सामाजिक कार्यकर्ते असतील तर त्यांचा घरी जाऊन सत्कार केला जाणार आहे. तर आता या कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णा वायदंडे यांनी आपले अध्यक्षीय भाषण करावे असे मी त्यांना विनंती करतो. यांच्या प्रथमेश अभिवादन करून आज वीर लहुजी वस्ताद साळवी यांची 226व्या जयंतीनिमित्त आज लोकठाणा या ठिकाणी हा जो कार्यक्रम घेतला त्यामध्ये दुबळे सर, उमेश खंडजोडे, बंडू गाडगे या लोकांनी यांच्या टीम बऱ्यापैकी कष्ट करून
आज ही एक मातंग समाजाची ज्योत जागृत ठेवण्याचं जे काम केलं आहे ते फार मोलाचं काम केलेलं आहे. आणि मगाशी कांबळे साहेबांनी सांगितलं की घरामध्ये बसून आपल्याला जमणार नाही. प्रत्येक मातंग बांधव बहिणींनी आज हा विचार अंमलात आणण्याची गरज आहे. या लोकांनी खरोखर इतकं महत्त्वाचं आणि मोलाचं काम केलेलं आहे. आज या महामारीच्या काळामध्ये त्यांनी एवढं सर्व हे करून देखील डेअरिंग करून हा कार्यक्रम घेतला. त्यांना पोलिसांनी वगैरे आज आचारसंहिता चालू असताना त्यांनी कशाचाही न विचार करता समाज जागृत राहण्याकरता जे एक महत्त्वाचं काम केलं आहे त्या सर्व लोकांना मी माझ्या वतीनं त्यांचा कौतुकच करतोय. आणि त्यांना अशीच प्रत्येक वर्षी त्यांनी अशा पद्धतीनं कार्यक्रम राबवावा हे तर राबवतच आहेत, परंतु त्यांनी समाजाला जागृत करावं हे मी त्यांना सांगतो. आणि त्याचप्रमाणे आज या ठिकाणी मान्यवरांनी जे काही इथं येऊन एक वेळ दिला आणि महत्त्वाचे कांबळे साहेबांनी जे लहुजी वस्तादांवर जे काही मार्गदर्शन केलं ते फार मोलाचं आहे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की लहुजी वस्तादांच्याबद्दल बऱ्याचशाच लोकांना माहिती कमी आहे. हे खरोखर आहे, कारण काय आहे लोकांनी त्याच्यामध्ये तेवढं हेच केलं लक्षच घालून बाबा आपल्या समाजामध्ये कोणत्या कोणत्या त्यांनी क्रांती निर्माण केलेली आहे ह्याच्यावरती फार कमी प्रमाणात लोकांनी विचार केलेला आहे. आणि ह्या टीमनं हा कार्यक्रम जागृत केला त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं आणि या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांना मी माझ्या वतीनं त्यांचे आभार मानतो. आणि एक छोटीशी सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हे सगळं करताना घर बांधणाऱ्या सुताराचा सत्कार करायचं राहून जातं. म्हणजे घर बांधणारा सुतार परत त्याच्या नावचं माल होत नाही. आज दुबळे सरांच्या बाबतीमध्ये एक अतिशय आनंदाची गोष्ट झाली की मुंबईचा मानाचा दादासाहेब फाळके पुरस्काराचं कोविड योद्धा म्हणून त्यांची यावर्षी निवड झाली. अनेक सामाजिक कार्यामध्ये जमिनीवर पाय ठेवून राहणारा आणि बहुजनांसाठी काम करणारा गणेश दुबळे सारखा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या घरातनं बाबासाहेब जे सांगतील ते ऐकणाऱ्या घराचा वारसा मिळाल्या गणेश दुबळे यांचा सन्मान आपण सर्व त्यांना एक सर्टिफिकेट देऊन मी आपण आणि अण्णांना अशी विनंती करतो की आपण सर्व टीमच्या वतीने आपण त्यांचा सन्मान एक सर्टिफिकेट देऊन करावं. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून गणेश दुबळे यांचा हा सन्मान करावा. उमेश या की उमेश बरा या 2 मिनिटं या या वाजता या की गोलंदाज गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष माननीय बंडू गाडगे हे या परिसरातले एक मोठे समाजसेवक आहेत आणि हा कार्यक्रम साजरा करण्यामागे त्यांचं मोलाचं योगदान आहे. तर त्यांचा सुद्धा सत्कार अण्णांच्या हस्ते होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाचे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि भगतसिंग विचार मंचचे अध्यक्ष माननीय कॉम्रेड उमेश कोंडजोडे यांचा देखील सत्कार इथं होत आहे.
सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून अभिनंदन करायचं आहे. तर आजचा जो छोटकानी हा कार्यक्रम होता, कोरोना आणि आचारसंहिता दिलीप पाटोळे हे सामाजिक कार्यकर्ता आहेत आणि विशेष म्हणजे लहुजी वस्तादांच्या भूमीतले आहेत, पुरंदर तालुक्यातले आहेत. अनेक पेपरला त्यांचे लेख असतात. असे दिलीप पाटोळे साहेब यांचा सत्कार अण्णा आणि प्रदीप कांबळे सर यांच्या हस्ते होत आहे. आणि आज एक विशेष आपल्याला दुर्गसारखा योग झालेला आहे की पुरंदरच्या मातीतला एखादा मावळा या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्याला इथं लाभला. तसेच आमचे मित्र सुनील काळेकर हे कोरोनाच्या महामारीमध्ये अन्नदान करण्याचे काम करत होते. आज सुद्धा त्यांनी जवळजवळ 300 ते 400 किट, जे गोरगरीब झोपडपट्टीतले लोक आहेत की ज्यांना फराळाचं साहित्य मिळत नाही, तर ते फराळाचं किट जवळजवळ 400-500 रुपयाला एक किट असतं. असे 300 ते 400 किटाचं वाटप त्यांनी केलेलं आहे आणि अतिशय चांगलं काम ते करत आहेत. तर त्यांचा देखील कोरोना योद्धा म्हणून सत्कार होत आहे. निलेश शाह यांनी त्यांचा सत्कार करावा असे मी त्यांना तर हा छोटेखानी कार्यक्रम जो होता तो आता आपला इथं संपत आहे. यानंतर शेवटचा अभिवादनाचा सर्वांनी पुतळ्यासमोर यायचा आहे, आपण एकत्रित फोटो काढायचा आहे. इथला जो कार्यक्रम होता तो संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. Bang